नमस्कार. महाराष्ट्र शासनाची मागेल त्याला सौरपंप योजना ही शेतकऱ्यांसाठी खरंच एक मोठी संधी आहे. पण अनेकांना प्रश्न पडतो की ह्याचा ऑनलाईन अर्ज नेमका करायचा कसा? तर चला, आज आपण अर्ज करण्याच्या प्रत्येक टप्प्याची माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. सौरपंप योजनेसाठी सुरुवातीपासून म्हणजे कागदपत्र गोळा करण्यापासून ते पैसे भरण्यापर्यंतची सगळी प्रक्रिया सोप्या शब्दात जाणून घ्यायची आहे का? मग चला सुरुवात करूया. या योजनेचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे तर तो हा आहे की शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या फक्त आणि फक्त 5% रक्कम भरायची आहे. हो, 3 HP पासून ते थेट 10 HP पर्यंतच्या पंपांसाठी ही सवलत मिळते. म्हणजे पारंपरिक वीज आणि डिझेलवरचा खर्च वाचणार. आज आपण काय काय पाहणार आहोत, तर आधी योजना काय आहे ते समजून घेऊ. मग लागणारी कागदपत्र कोणती, ऑनलाईन अर्ज कसा भरायचा, पेमेंट कसं करायचं आणि अर्ज भरल्यानंतर पुढे काय करायचं, हे सगळं काही आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. नक्की काय आहे ही मागेल त्याला सौर पंप योजना? तर बघा, ही योजना महाराष्ट्र सरकारने खास शेतकऱ्यांसाठी आणली आहे. कशासाठी? तर सिंचनासाठी एक विश्वासार्ह आणि एकदम कमी खर्चाचा ऊर्जा स्रोत मिळावा म्हणून. या योजनेतून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या क्षेत्रानुसार 3, 5, 7.5 किंवा अगदी 10 HP क्षमतेचे सौर कृषी पंप अनुदानित दरात मिळतात. आता अर्ज करण्याआधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तयारी. जर सगळी कागदपत्र आपल्याकडे आधीच तयार असतील ना, तर अर्ज भरायला अजिबात वेळ लागत नाही. सगळं काम एकदम सोपं होतं. तर अर्ज सुरू करण्यापूर्वी ही कागदपत्र स्कॅन करून तयार ठेवा. 7/12 उतारा, बँक पासबुकचं पहिलं पान, तुमचा पासपोर्ट साईज फोटो आणि आधार कार्ड. आता जर जमीन सामायिक असेल तर ना हरकत प्रमाणपत्र लागेल. आणि आरक्षित प्रवर्गातून अर्ज करत असाल तर जात प्रमाणपत्र जवळ ठेवा. आता कागदपत्र अपलोड करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. एकतर सगळ्या फाईल्स या PDF फॉर्मॅटमध्येच पाहिजेत आणि त्यांची साईज 500 KB पेक्षा कमी असावी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 7/12 उतार्यावर विहीर किंवा बोअरवेलची नोंद असणं बंधनकारक आहे. आणि हो, एक गंमत म्हणजे तुमचा पासपोर्ट फोटोसुद्धा PDF फॉर्मॅटमध्येच अपलोड करायचा आहे, हे विसरू नका. चला, कागदपत्र तयार आहेत. आता थेट ऑनलाईन अर्ज कसा भरायचा तेच पाहूया. काळजी करू नका, मी तुम्हाला प्रत्येक टप्पा अगदी सोपा करून सांगणार आहे. बरं, अर्जाच्या पहिल्या भागात आपल्याला जमिनीची माहिती द्यायची आहे. म्हणजे ज्या ठिकाणी सौर पंप बसवायचा आहे त्या जागेचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचं. आणि त्यानंतर जमिनीचा सर्वेक्षण क्रमांक म्हणजेच गट नंबर एकदम बरोबर टाकायचा आहे. इथे जमिनीचा प्रकार निवडताना 2 पर्याय दिसतील. जर जमीन फक्त अर्जदाराच्या नावावर असेल तर स्वतःच्या नावावर म्हणजे सेल्फ हा पर्याय निवडा. आणि जर जमिनीला एकापेक्षा जास्त मालक असतील म्हणजे जमीन सामायिक म्हणजे शेड असेल तर तो पर्याय निवडा. मग त्यासाठी नंतर ना हरकत प्रमाणपत्राची गरज लागेल. ही एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. याकडे नीट लक्ष द्या. अर्जदाराचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव हे सगळं आधार कार्डवर जसं आहे अगदी तसंचं तसं टाका. स्पेलिंगमध्ये एक अक्षरही इकडे तिकडे होता कामा नये. आता येतोय अर्जातला एक निर्णायक टप्पा, आधार प्रमाणीकरण. इथे काय होतं तर आधार नंबरशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक OTP येतो. तो OTP तिथे टाकून प्रमाणीकरण पूर्ण करणं अनिवार्य आहे. त्याशिवाय अर्ज पुढे जात नाही. दुसऱ्या भागात आपल्याला पाण्याच्या स्रोताची माहिती द्यायची आहे. म्हणजे विहीर आहे की बोरवेल. त्यानंतर सिंचनाचा प्रकार कोणता, म्हणजे ठिबक सिंचन आहे की पाईपलाईनने पाणी देता, हे निवडायचं. आणि मग सगळ्यात महत्त्वाचं, जमिनीच्या क्षेत्रानुसार आपल्याला किती क्षमतेचा आणि कोणत्या प्रकारचा पंप हवा आहे ते निवडायचं. यानंतरच्या टप्प्यात अर्जदाराला आपल्या बँक खात्याची माहिती द्यायची आहे. यात बँक अकाउंट नंबर आणि IFSC कोड बरोबर टाकावा लागेल. आणि शेवटी आपण दिलेली सगळी माहिती खरी आणि बरोबर आहे असे घोषणापत्र असेल ते स्वीकारून आपल्याला पुढे जायचं आहे. आता आली कागदपत्र अपलोड करायची वेळ. इथे एक गोष्ट नीट लक्षात ठेवा. प्रत्येक कागदपत्रासाठी आधी चूज फाईलवर क्लिक करून फाईल निवडायची आणि त्यानंतर लगेचच त्याच्या बाजूला जे अपलोड नावाचं बटण आहे त्यावर क्लिक करायचं. ही प्रोसेस प्रत्येक डॉक्युमेंटसाठी पुन्हा पुन्हा करायची आहे. अभिनंदन! अर्ज भरण्याचा पहिला आणि सगळ्यात मोठा टप्पा पूर्ण झालाय. अर्ज सबमिट केल्यावर स्क्रीनवर एक लाभार्थी ID म्हणजेच बेनिफिशरी ID दिसेल.
हा नंबर खूप महत्वाचा आहे. तो कुठेतरी लिहून ठेवा किंवा त्याचा फोटो काढून ठेवा. पुढच्या सगळ्या कामांसाठी तोच लागणार आहे. अर्ज सबमिट झाला की पुढचा टप्पा येतो तो म्हणजे पेमेंटचा. पण हे लगेच नाही करता येत. जेव्हा तुमच्या जिल्ह्याचा कोटा उपलब्ध होईल तेव्हाच पेमेंट करण्याचा पर्याय दिसायला लागतो. पेमेंट करण्यासाठी आपला लाभार्थी आयडी वापरून अर्जाची स्थिती तपासायची. तिथे रक्कम भरणा करा हा पर्याय दिसला की त्यावर क्लिक करा. मग ऑनलाईन पेमेंट निवडून UPI QR हा पर्याय निवडा. एक QR कोड दिसेल तो तुमच्या कोणत्याही पेमेंट ॲपने स्कॅन करून पेमेंट पूर्ण करा. आणि हो, डिजिटल पावती नक्की सेव्ह करून ठेवा. उदाहरण म्हणून सांगतो, 3 HP पंपासाठी साधारणपणे 22,971 रुपये भरावे लागतात. ही रक्कम पंपाच्या क्षमतेनुसार बदलते, म्हणजे 5 HP पंपासाठी ही रक्कम थोडी जास्त असेल. आता अर्ज भरून झाला, पेमेंटही झालं, म्हणजे प्रक्रिया संपली असं अजिबात नाही. ह्यानंतरही काही महत्त्वाचे टप्पे आहेत. चला ते आता आपण पाहूया. पेमेंट झाल्यानंतर काही दिवस, आठवडे किंवा काही महिनेही लागू शकतात. त्यानंतर वेंडर निवड म्हणजे वेंडर सिलेक्शन करण्याचा पर्याय उपलब्ध होतो. यासाठी अर्जाची स्थिती नियमितपणे तपासत राहावी लागते. एकदा का वेंडर निवडला की साधारणपणे 2 महिन्यांच्या आत ती कंपनी सर्व्हे आणि इन्स्टॉलेशनसाठी संपर्क साधते. योग्य व्हेंडर निवडणं हा एक खूप महत्त्वाचा निर्णय आहे. लिस्टमध्ये दिलेल्या व्हेंडरचं नाव गुगलवर सर्च करा, त्यांचे ऑनलाईन रिव्ह्यूज तपासा आणि मगच निर्णय घ्या. तुमची निवड फायनल करण्यासाठी तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. तो टाकूनच प्रक्रिया पूर्ण होते. तर आज आपण सौर पंप योजनेची सगळी माहिती घेतली, ज्यामुळे शेतीला एक नवी ऊर्जा मिळाली आहे. पण इथेच न थांबता आपण एक विचार करूया की सौर ऊर्जेनंतर असं कोणतं तंत्रज्ञान असेल जे भारतीय शेतीमध्ये पुढची मोठी क्रांती घडवून आणेल. विचार नक्की करा.